स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी सारथी महाज्योती आरटी या माध्यमातून पूर्व प्रशिक्षणाकरिता घेण्यात आलेली जी सीईटी होती, या सीईटीचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. काल मी लोकसत्ताची जी बातमी आलेली होती आणि त्यात महासंचालक जे होते बार्टीचे सुनील वारे, या संदर्भात आलेली बातमी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की त्यांचं सुद्धा लवकरच रिझल्ट लागेल असं त्यांचं मत होतं. यात काही विद्यार्थी जे कमेंट करत असतात त्यांना असं वाटतं की आज रिझल्ट लागलेला पाहिजे, उद्या रिझल्ट लागलेला पाहिजे. आणि यात आपल्याला माहिती आहे की एक रेकॉर्डिंग आपल्याला फिरताना दिसत आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा ती आलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आलेली आहे आणि ते आपल्याच एक फॉलोअर्स आहेत त्या मित्राने ते टाकलेली आहे. मला पर्सनल सुद्धा त्यांनी पाठवलेली आहे. दुपारी जेव्हा त्यांनी टाकलेली होती ते त्यांनी फोन केलेला होता, त्यावेळेला एक व्यक्ती बोललेला होता आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सांगू शकत नाही, म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे याच्याबद्दल सांगू शकत नाही. पुन्हा एक 6-7च्या दरम्यान, म्हणजे जे दुपारी 3-4च्या दरम्यान त्यांनी टाकलेली होती, फोन केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नाही 2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल आणि ते रेकॉर्डिंग सर्व इकडे फिरताना आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वास्तविक ती खरी आहे की खोटी आहे याबद्दल आपल्यालाही माहित नाही, परंतु जे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, आता महासंचालक जेव्हा बोलत आहे म्हणजे ही माहिती खरीच असेल. लवकर लागणार, नेमकं कधी लागणार हे त्यांनी सांगितलं नाही, पण त्यांनी हे बोललेलं आहे की मार्क तुमचे 2 दिवसामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणजे जी मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स तुम्हाला दिसणार आहे, असं त्यांनी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी त्या फोनवरती म्हटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं ते खरंच आहे याची मी पुष्टी करत नाही, परंतु तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबर, बार्टीच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि फोन करून तुम्ही विचारू शकता. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत ते पुण्यामध्ये विद्यार्थी क्वीन्स गार्डन जवळ, त्या वाडिया कॉलेजच्या समोर क्वीन्स गार्डन जवळ हे ऑफिस आहे, टीआरटीचे आहे, बार्टीचं सुद्धा आहे. त्यात जर कोणी स्पर्धा परीक्षा करत असतील तुम्ही तर आवर्जून ऑफिसला भेट द्या आणि कोणी जर संघटना आणि बाकी इतर जे काही पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून रिझल्ट का लागत नाही याबद्दल सुद्धा तुम्ही विचारणा करू शकता, निवेदन देऊ शकता, संघटनेच्या माध्यमातून दबाव आणू शकता, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तरच रिझल्ट लागणार आहे, अन्यथा रिझल्ट लागणार नाही. काही अशा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की हा जो रिझल्ट आहे हा आचारसंहितेनंतर रिझल्ट लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेचा जर आपण विचार केला तर नगर परिषदची आता आचारसंहिता लागलेली आहे, नंतर मग जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आचारसंहिता आहे, कंटिन्यू जानेवारी पर्यंत आचारसंहिता असणार आहे. म्हणजे आपले 3 महिने इथंच जाणार आहे. तर रिझल्ट लावणार की नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ते नक्कीच रिझल्ट लागेल आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये रिझल्ट लागणार आहे असं त्यांनी बोलले आहेत. पण त्यात पहिल्यांदा तुम्हाला मेरिट लिस्ट तुमची त्या ठिकाणी दिसणार आहे की तुम्ही सर्वांचे मार्क्स त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे, त्याला तुम्हाला इन्स्टिट्यूटचे नाव टाकायचे आहे. या पद्धतीने ही समोरची प्रक्रिया असेल. नंतर मग डीव्हीएस येईल तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यामुळे संभ्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. परीक्षा दिलेली आहे, चांगले मार्क्स आहे, तर आज नाही उद्या रिझल्ट लागणारच आहे. या दृष्टीनं तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. फक्त याच टीआरटीच्याच भरोश्यावर आपण नोकरी आहे किंवा आपला अभ्यास आहे हे डोक्यातनं काढून घ्या. तुमचा अभ्यास जर सुरू असेल तर अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी येणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.